कसं काय मंडळी, मजेत आहात ना? मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या आजच्या या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. तर या ठिकाणी मी खव्याची मोदक न बनवता या ठिकाणी रव्याचे मोदक बनवलेले आहेत, तेही खोबरं घालून बनवलेले आहेत. तर त्याची रेसिपी आणली आहे तुम्हा सर्वांसाठी. तर या ठिकाणी मी कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे 1 चमचा. तुम्ही या ठिकाणी कोणतंही साजूक तूप किंवा नॉर्मल तूप वापरलं तरीही चालेल. मीडियम गॅस ठेवून आपल्याला हे सारण बनवून घ्यायचे आहे. छान तूप गरम होत आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर सर्वप्रथम चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करा, कारण तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन त्यामुळे मिळत राहील. जर तुम्हाला कमी खर्चाच्या चविष्ट रेसिपीज पाहायला आवडत असतील तर सर्वप्रथम लाईक करा आणि तुम्ही मेसेज करा मला की तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज, अतिशय कमी खर्चाचे आणि चविष्ट व्हिडिओज आवडत आहेत असं मेसेज करायला विसरू नका. आणि आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर चॅनलची लिंक आवर्जून शेअर करा, कारण मी अतिशय कमी खर्चाच्या रेसिपीज घेऊन येत राहते आपल्या या चॅनलवरती. तर आपण आता रेसिपीकडे बोलूयात. रेसिपीमध्ये या ठिकाणी मी तुपात रवा घालून घेतलेला आहे. रवा जवळजवळ 1 वाटी इतका आहे. मंद आचेवरती रवा आपल्याला परतून घ्यायचा आहे. छान सुगंध सुटेपर्यंत परतायचा आहे. बारीक गॅसवरतीच आपण याला परतत राहणार आहे. थोडा वेळ लागतो याला, पण रेसिपी मात्र अतिशय छान बनते. तर आपल्या या चॅनलवरती मी जे पण काही व्हिडिओ अपलोड करत राहते ते व्हिडिओज जर तुम्हाला इतर व्हिडिओजसुद्धा पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलच्या खालच्या साईडला आपल्या या चॅनलचे नाव लिहून आले आहे, त्याच्यावरती तुम्ही टच केलं तर तुम्ही डायरेक्टली आपल्या चॅनलवरती जाऊन पोहोचाल आणि तुम्हाला तिथे वेगवेगळे व्हिडिओज पाहायला नक्की मिळतील. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थोडा थोडा कलर चेंज होत आहे रव्याचा. मंद गॅसवरती भाजतोय त्यामुळे थोडा वेळ लागत आहे. मंद गॅसवरती आपल्याला भाजण्याचं कारण असं आहे की पूर्ण आपले हे जे लाडू बनणार आहेत ते सिक्वेन्स वाईज सेम बनतील. नाहीतर कुठे रवा जर करपला किंवा जास्त ब्राऊन झाला तर कुठे तो ब्राऊन दिसतो तर कुठे तो व्हाईट दिसतो, असं नको व्हायला. छान परतून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण एक एक घटक घालणार आहोत जे आपल्याकडे नॉर्मली घरीच असतात. त्याच्यामध्ये आपण दूध वापरणार आहे. केशरचं मी रात्रीच ते दूध केशरमध्ये टाकून ठेवलं होतं. 5-6 किंवा 6-7 एवढ्या मी केसरच्या काड्या घेतल्या होत्या आणि त्या दुधात टाकून भिजत ठेवल्या होत्या. या ठिकाणी कढईमध्ये मी घालून घेतलं आहे खोबरं. खोबरं हे रव्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये मी घेतलेलं आहे. मस्त तेही परतून घेतलं आहे. छान दोन्ही बारीक गॅसवरतीच परतून घेणार आहे. त्यातला ओलसरपणा पूर्ण निघून गेला पाहिजे. यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घातले आहे. काजू, बदाम, मनुके घातले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकता इथे. तेही आपण मंद गॅसवरती परतून घेणार आहे, जेणेकरून ड्रायफ्रूट्सचा जो मॉइश्चर असतं ते जरा निघून जातं. या ठिकाणी मी केसरयुक्त दूध घातलेलं आहे. हवं तर तुम्ही रेसिपीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जरी हे दूध घातलं तरीही चालणार आहे. या ठिकाणी पाहू शकता छान असा कलर आलेला आहे आपल्या या मिश्रणाला. या ठिकाणी मी दूध घालणार आहे. जवळजवळ रवा आणि खोबरं मिळून 2 वाटी होतं. तर या ठिकाणी मला
दूध हे 2 वाटीपेक्षाही जास्त थोडं लागलेलं आहे. हे रव्यावरती अवलंबून आहे दुधाचं प्रमाण, त्यामुळं मी नेमकं प्रमाण या ठिकाणी सांगत नाही आहे तुम्हाला. रवा पूर्णपणे शिजला जाईल मऊसर इतपत आपल्याला दूध वापरायचं आहे. या ठिकाणी मी आता पाव चमचा विलायची पावडर घालून घेतली आहे. मिश्रण एकसारखं हलवत राहिले आहे, जेणेकरून सुवास पूर्ण आपल्या या मिश्रणाला लागेल तसं दूध आपण थोडं थोडं घालणार आहे. एकसारखं घातलेलं नाही आहे मी, नाहीतर खूप जास्त रवा शिजला जातो. असा दाणेदार असा रवा शिजेल इतपत आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये. त्यानंतरनं यामध्ये फूड कलर टाकून घेतलेला आहे. तुम्हाला हवा तो कलर तुम्ही वापरा. या ठिकाणी मी पिवळा रंग घातलेला आहे. मस्त एकजीव करून घेणार आहे. अतिशय छान होतात हे मोदक. साखर आवडीनुसार घाला. मी या ठिकाणी अर्धी वाटी साखर घातलेली आहे. पूर्णपणे मिक्स करून घेते आहे. एकजीव करून घेत आहे. साखर पूर्णपणे विरघळून जाते. या ठिकाणी गॅस आपला मीडियम साईजच आहे, लो टू मीडियम. हा पदार्थ अतिशय सोपा आहे, तुम्ही पाहू शकता, आणि घरच्या साहित्यांमध्येच बनतो. ड्रायफ्रूट आणि सजावटीचं सामान हे ऑप्शनल आहे. नॉर्मली आपल्याकडे रवा आणि खोबरं घरामध्ये असतं, साखर आपल्याकडे घरामध्ये असतेच. त्यासाठी आपल्याला बाहेरनं इतकं काही आणायला जाण्याची गरज पडत नाही. आणखीन थोडंसं दूध घातलेलं आहे, साखर पूर्ण एकजीव व्हावी म्हणून. एका टायमाला दूध घालायचं नाही आहे, नाहीतर ते जास्त होऊ शकतं. मस्त एकजीव करून घेतलेला आहे. मिश्रणाला साईडला काढून घेणार आहे आणि थंड होऊ देणार आहे. थंड मिश्रण झालं की या ठिकाणी साच्यामध्ये आपण त्याला मोदकाचा आकार देऊन घेणार आहे. या ठिकाणी साजूक तूप लावलेलं आहे. साच्यामध्ये तुमच्याकडं जेही सजावटीसाठी साहित्य असेल मोदकांच्या ते वापरा, किंवा नाही वापरले तरीही चालेल. अतिशय सुबक दिसतात ते मोदक. या ठिकाणी मी काजू बदाम साच्यामध्ये ठेवून घेतला आहे सजावटीसाठी, त्यामुळे मोदक अतिशय सुबक दिसतात. हे ऑप्शनल आहे. अगदी सजावटीचं सामान जर सोडलं तर तुम्हाला हे पावशेरच्या वरती मोदक हे 100 रुपयाच्या आतमध्ये नक्कीच बसतात. कारण रवा, खोबरं, साखर आणि दूध इतकं जरी वापरलं तरी हे मोदक 100 रुपयाच्या आतमध्ये बसून जातात. तर या ठिकाणी सजावटीसाठी साच्यामध्ये काजू बदाम, रोज पेटल आणि सॅफ्रॉन म्हणजे केशर या ठिकाणी साच्यामध्ये ठेवून घेतलं आहे. मीडियम थंड झालेलं सारण साच्यामध्ये ठेवून घेत आहे. त्यानंतरनं 3ही पाकळ्या साच्याच्या भरून झाल्या सारणांनी की आपण ते एकत्र करून घेणार आहे. साच्याच्या 2 पाकळ्या भरून झालेल्या आहेत. आता 3री पाकळीमध्ये भरून घेत आहे. 3ही मध्ये सारण व्यवस्थित लावून घ्यायचं. 3ही पाकळ्या एकत्र लावून घेतल्या आहेत. मस्त दाबून व्यवस्थित आकार येईल अशा आपल्याला साचा बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतरनं अलगद हातांनी तो साचा ओपन करायचा आहे. सगळीकडून व्यवस्थित सारण लावून घ्यायचं आहे.
या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं पण काढून टाकलं आहे आणि आता अलगद साचा आपल्याला हा ओपन करायचा आहे. जिथूनही एक्स्ट्रा वाटतं ना सारण बाहेर आलेलं आहे सगळं काढायचं आहे. मस्त हळूहळू आपल्याला हा मोदक ओपन करून घ्यायचा आहे. खूप छान असा हा मोदक तयार होतो. तुम्ही बघू शकता खरंच खूप छान बनतो. अशा प्रकारे आपण आणखीन मोदकसुद्धा बनवून घेणार आहे. खूप मस्त बघा अतिशय छान रेखीव दिसत आहे. केसर सगळं डेकोरेशनचं सामान मस्त वाटत आहे. चवीला अप्रतिम छान असा हा बनतो. अशा प्रकारचे आणखीन मोदक आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. पटकरण साचा स्वच्छ करून घेतला आहे हातानेच आणि पटकरण तूप लावून घेत आहे साच्यामध्ये. सेम प्रोसेस दरवेळेस करायची आहे. साच्यामध्ये सारण भरण्यापूर्वी नेहमी तूप लावायचं आहे चांगलं. ड्रायफ्रूट्स ठेवून घ्यायचे आहेत साच्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी रोज पेटलसुद्धा ठेवणार आहे. रोज पेटल म्हणजे गुलाबाच्या ड्राय पाकळ्या आणि केसर सगळं मस्त डेकोरेशनसाठी लावून ठेवायचं आहे. सजावटीसाठी ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावा, तुम्हाला जे आवडेल ते. छान सगळ्या पाकळ्यांमध्ये लावून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. आता पटकन आपण सारणसुद्धा या ठिकाणी भरून घेणार आहे. त्याआधी केसर पण लावून घेतलं आहे साच्यामध्ये. तीनही पाकळ्यांमध्ये साच्याच्या. त्यानंतर आपण सारण भरणार आहोत. सारण बरोबर साच्यामध्ये भरलेलं आहे. तीनही पाकळ्यांमध्ये भरू. एक पाकळी भरून झालेली आहे. तसंच पुढच्या दोनही पाकळ्यांमध्ये भरून घेऊयात. ही दुसरी पाकळी भरली आहे. त्यानंतर आता तिसऱ्या पाकळीमध्ये पण भरून घेऊयात. तिसरी पाकळीही आता भरून घेऊयात आपण. छान तीनही पाकळ्यांमध्ये भरून साचा बंद करून घेणार आहे. अतिशय झटपट आणि कमी खर्चाचे असे हे मोदक बनवून तयार होणार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर सर्वप्रथम लाईक करायला विसरू नका, कारण त्यामुळे मला समजेल की किती लोकांना आपले हे व्हिडिओ आवडत आहेत, जे अतिशय मेहनतीने बनवलेले आहेत. भरपूर वेळ लागतो बघा व्हिडिओ बनवण्यासाठी. तर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर पटकन आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण मी अशा प्रकारचेच व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी नक्की पुन्हा पुन्हा घेऊन येत राहीन. तर जाण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब, फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. आणि आवडत्या व्यक्तीला ह्या चॅनलची लिंक जरूर पाठवा आणि व्हिडिओसुद्धा जवळच्या व्यक्तींना शेअर करायचं विसरू नका. तर तुम्ही पाहू शकता हा आपला दुसरा मोदक तयार झालेला आहे. तोही आपण साच्यामधून काढून घेणार आहे. बघू शकता किती छान दिसत आहे. अतिशय चविष्ट आणि अशा प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत ज्याप्रमाणे मला साथ दिली आहे रेसिपीसाठी, तशीच अपेक्षा करते पुन्हा पुढच्या व्हिडिओसाठी सुद्धा तुम्ही मला सपोर्ट करता. चॅनल अतिशय लहान आहे, तर तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. तर आशा करते की तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो केला असेल. तर या ठिकाणी आता तिसरा मोदक बनवून घेऊयात. तिसऱ्या मोदकसाठी सेम प्रोसेस आहे. सर्वप्रथम साच्यामध्ये आपण तूप लावून घेतलेलं आहे. त्यानंतर रोज पेटल लावलेलं आहे. त्यासोबत आता ड्रायफ्रूटसुद्धा ठेवून घेणार आहे आणि केसरसुद्धा ठेवून घेणार आहे.
या ठिकाणी केसर लावून घेतलेला आहे. साच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ठेवत आहे. ड्रायफ्रूट्स ठेवून झाले की आपल्याला थोडं थोडं सारण पुन्हा या साच्यामध्ये भरून घ्यायचे आहे. साच्यामध्ये तुम्ही पाहू शकता छान आकारामध्ये मी हे सारण लावून घेत आहे. सारण लावून झालं की आपण नेहमीप्रमाणे तीनही पाकळ्यांमध्ये आपण सारण लावून झालं साच्यामध्ये की त्याला बंद करून घेणार आहे. अलगद हाताने आपण त्याला ओपन करणार आहे. छानपैकी सारण आपलं भरून झालेलं आहे. तिसऱ्या पाकळीमध्ये सुद्धा आता आपण साचा बंद करून घेणार आहे. एक्स्ट्राचं सारण सगळीकडनं काढायचं आहे. त्यापूर्वी आपण साच्यामध्ये सर्वत्र व्यवस्थित सारण भरलं आहे ना हे बघून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं सारण काढून घ्यायचं आहे आणि सगळीकडनं साचा मस्त आपण लावून घेणार आहे. त्यामुळे छान असा शेप येणार आहे आपल्या मोदकांना. अतिशय झटपट बनतात हे मोदक आणि खूप सुबक दिसतात. नक्कीच तुम्ही ही रेसिपी गणपती बाप्पांच्या आरतीमध्ये मोदक हे नक्की बनवा. प्रसादासाठी खूप कौतुक होईल तुमचं, कारण अतिशय झटपट आणि अतिशय चविष्ट असे हे मोदक तयार होतात. मीही ही रेसिपी आणि हे मोदक भरपूर जणांसोबत शेअर केले आहेत. त्यांनीही फार कौतुक केलं माझ्या या मोदकांसाठी. म्हणूनच म्हटलं ही व्हिडिओ तुमच्यासोबतसुद्धा शेअर झालीच पाहिजे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आशा करते तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो केलं असेल. तर भेटूयात आपण पुन्हा एकदा अशाच छान व्हिडिओसोबत. पण त्यापूर्वी जाता जाता तुम्हाला सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब फॉलो आणि ह्या व्हिडिओची जी लिंक आहे ती तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत आणि आवडत्या व्यक्तींसोबत शेअर केली तर त्यांनाही आपल्याला हे व्हिडिओ शेअर करता येतील. म्हणजेच यूट्यूब त्यांनाही हे व्हिडिओज पाठवेल. तर आशा करते की तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो केलं असेल. तर भेटूयात आपण अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खा प्या मजा करा. बाय बाय फॅमिली.